जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा बघा आपल्या या नाथ भरतीचा या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा आरआरबी ग्रुप बी साठी प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा आजचा आपला भाग आहे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचा। या अगोदरील तुम्ही दोन प्रश्नपत्रिका पाहिले नसतील, तुम्ही पाहून घ्या। त्यांची जी लिंक आहे मित्रांनो खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये आपण जेवढे काही क्वेश्चन्स मित्रांनो अभ्यासणार आहोत ते सर्व क्वेश्चन्स सीबीटी परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते। त्यामुळे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब सुद्धा तुम्ही करून घ्या। कारण मित्रांनो बघा आता आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी दररोज अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहे बघा आपल्या चॅनलवर आता तुम्हाला अपलोड करून भेटले जातील। त्यामुळे तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेले बेल आयकॉनचे बटन सुद्धा तुम्ही प्रेस करून घ्या। बघा पहिला प्रश्न काय आहे, हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत? तर मित्रांनो बघा लक्षामध्ये घ्या, हडप्पा व मोहनजोदडो ही जी प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आहेत ती आज मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहेत? तर बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी आहे बघा पर्याय क्रमांक अ, पाकिस्तान या ठिकाणी आहेत। बघा मित्रांनो आणखी थोडीशी माहिती म्हणजे मित्रांनो बघा पाकिस्तानची वगैरे तुम्हाला राजधानी सुद्धा आपल्या जे आहे पेपर परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते। तर बघा मित्रांनो पाकिस्तानची जर तुम्हाला राजधानी वगैरे विचारली तर ती आहे बघा मित्रांनो इस्लामाबाद। लक्षामध्ये ठेवून घ्या किंवा हे सर्व तुम्ही नोट करत चला। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद। यासोबतच मित्रांनो बघा नेपाळची विचारलं, काठमांडू जे आहे बघा आपल्या नेपाळ या देशाची राजधानी आहे। आणि इतर श्रीलंका आहे मित्रांनो, श्रीकांत इथं चुकीनं पडले आहे, श्रीलंका होती तिथं। पुढे बांगलादेशची मित्रांनो राजधानी जर तुम्हाला विचारली तर ती आहे बघा मित्रांनो ढाका। लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। असे सोपे प्रश्न मित्रांनो पाठच असणं आवश्यक आहे। पुढे बघा, कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? तर बघा मित्रांनो कोयना नगर जे आहे बघा त्या कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा मित्रांनो बसलेला होता? तर बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब 1967 ही आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। बघा मित्रांनो नोट तुम्ही करत चला, कारण बघा नोट केल्यावर तुमच्या जवळ मित्रांनो याचे नोट्स जे आहेत मित्रांनो तुमचे सदैव तुमच्या सोबत असतील। बघा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला तर बघा या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो काय आहे? पर्याय क्रमांक क नागपूर हे आहे बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नागपूर। बघा मित्रांनो नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे। लक्षात ठेवून घ्या उपराजधानी। आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे नागपूर हे शहर जे आहे बघा संत्री या पिकासाठी मशहूर आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। नांदेड मित्रांनो बघा नांदेड हा सांस्कृतिक कवयीचा जिल्हा आहे। महत्वाचं म्हणजे नांदेड हा जो जिल्हा आहे मित्रांनो हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेलं आहे, गोदावरी नदी। आणि नागपूर हे शहर जे आहे मित्रांनो हे नाग या नदीकाठी वसलेलं आहे, त्यामुळे या शहराचे नाव नागपूर असे ठेवण्यात आले। हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। जळगाव हा मित्रांनो बघा केळीच्या बागांचा जिल्हा आणि अजेंडा लेणी या लेण्यांचा प्रवेशद्वार म्हणून सुद्धा जे मित्रांनो हा जिल्हा ओळखला जातो। यासोबतच अहमदनगर हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। पुढे कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयकरण करण्यात आले? बघा मित्रांनो कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक अ 1949 आहे बघा। 1949 रोजी मित्रांनो रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय बँकेचे जे आहे मित्रांनो राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। तर बघा मित्रांनो स्थापना आहे मित्रांनो 1935। तर काय 1 एप्रिल मित्रांनो 1 एप्रिल 1935 रोजी जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ची स्थापना करण्यात आली होती। बघा मित्रांनो लक्षामध्ये घ्या आरबीआयची स्थापना करण्याची मूळ कल्पना आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे मित्रांनो द प्रॉब्लेम
ऑफ रुपी, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकातून मित्रांनो मिळालेली होती. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा लहान लहान बाबी मित्रांनो लक्षात ठेवून घ्या. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला असा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा आपल्या 1949. तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. यासोबतच थॉट्स ऑन पाकिस्तान हा सुद्धा यांनी ग्रंथ लिहिला आहे. पुढे बघा, राष्ट्रीय संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय संरक्षण हा दिवस जो आहे मित्रांनो हा 14 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. 27 नोव्हेंबरला एनसीसी दिवस मित्रांनो साजरे केला जातो. एनसीसी दिवस, नॅशनल कॅडेट कोअर. एनसीसी दिवस 27 नोव्हेंबर. 16 सप्टेंबर ओझोन दिवस म्हणून साजरी केला जातो मित्रांनो. 16 सप्टेंबर अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न IMP आहे, त्यामुळे तुम्ही पाठच करून घ्या आताच. बघा, 29 ऑगस्ट. तर मित्रांनो बघा, 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. 6वा प्रश्न, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव मोहीम ही मित्रांनो कधीपासून सुरू झाली? तर बघा, या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर 15 ऑगस्ट 2007 पासून जे बघा मित्रांनो ही मोहीम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर बघा मित्रांनो, हा सुद्धा खूपच इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे, कारण बार बार हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जात आहे. त्यामुळे तुम्ही आताच हा प्रश्न जे आहे मित्रांनो पाठच करून घेणं अत्यावश्यक आहे. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे मित्रांनो हिवाळी अधिवेशन कोठे भरले जाते? तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ नागपूर आहे. बघा, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरले जाते. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, यासोबतच नाशिक, नाशिक हा जिल्हा मित्रांनो मुंबईची परसबाग म्हणून ओळखला जातो. अहमदनगर आत्ताच सांगितलं आहे मित्रांनो, अहमदनगर हा महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेप्रमाणे सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि सर्वाधिक विहिरी असणारा हा जिल्हा आहे. बघा, लक्षात ठेवून घ्या, सर्वाधिक विहिरी असणारा हा सुद्धा हा जिल्हा आहे. यासोबतच धुळे हा जिल्हा मित्रांनो दूध हा तुपाचा जिल्हा आहे. बघा मित्रांनो, दूध व तूप या दुधा तुपाचा जिल्हा धुळे हा जिल्हा आहे. आणि यासोबतच सर्वाधिक कमी तालुके असणारा जिल्हा सुद्धा मित्रांनो धुळे हा आहे. धुळे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त 5 तालुके आहेत. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे, फक्त आणि फक्त 5 तालुके. पुढे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार हा कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ अर्जुन आहे. बघा, अर्जुन हा पुरस्कार जो आहे आपल्या भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न 9वा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे? तर बघा मित्रांनो, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जे मित्रांनो गाव आहे ते आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे चोंडी. हे मित्रांनो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे मित्रांनो मूळ गाव आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे मूळ गाव. आता बघा, शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. तर बघा, यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा, यकृत हा जो अवयव आहे हा शरीरामधील आपल्या मानवी शरीरामधील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? या प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य आन्सर जे आहे बघा तो आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या पिन करून टाईप करून पिन करायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला आपल्या व्हिडिओला विसरू नका. आणि यासोबतच बघा, आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.